त्यांची चौकशी करा, आमची कसली चौकशी करताय? मतं दिलीत ना आम्ही, ठीक आहे, मग ती मतं परत घेऊन या आणि सरसकट योजनाचं बंद करून टाका. मित्र हो, नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या आधी मतावर डोळा ठेवून लाडकी बहीण ही योजना आणली. घाईघाईनं ही योजना आणली आणि तितक्याच घाईघाईनं लाडक्या बहिणींना पैसे देखील वाटले. असंही म्हणतात की या योजनेसाठी निवडणूक काही महिने पुढे ढकलली. निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल, ही पुढे चालू ठेवली जाणार नाही असा अनेकांचा कयास होता. तशा पद्धतीनं अनेकांचे आरोपही होते, दावेही होते. बघा, तिजोरीमध्ये खडखडाट असला, महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला असला तरीही ही योजना बंद करणं आता अवघड होऊन बसलं आहे. आधी सगळं बोलून गेलेलं आहे ना, आश्वासन आहेत ना सगळी, कठीण आहे आता. म्हणजे इच्छा असली तरी आता ही योजना बंद करू शकत नाहीत. पण निवडणूक झाली की या योजनेतील लाभार्थींची चौकशी सुरू झाली. बघा, खरं तर म्हणजे सुरुवातीलाच अर्ज मंजूर करतानाच ही सगळी चौकशी व्हायला हवी होती की नाही. त्यानंतर सरकारचा म्हणजे जनतेचा पैसा वाटायला हवा होता, पण तसं नाही घडलं. योजनेच्या नावाखाली सरकारी पैसा वाटून महिलांची मतं घ्यायची होती ना. कुठलीही सरकारी योजना असो, निकष पूर्ण झाल्याशिवाय कोणालाच लाभ कधीही दिला जात नाही. आणि या योजनेत मात्र असं काहीही घडलं नाही, झालं नाही. आता मात्र म्हणजे निवडणूक झाल्यानंतर या लाडक्या बहिणींची चौकशी सुरू झालेली आहे. अपात्र बहिणींना आता लाभ मिळणंही बंद होऊ लागलेलं आहे. आता ज्या चौकशा सुरू झाल्या आहेत, तपासण्या होत आहेत, हे सगळे सोपस्कार आधीच करायला हवे होते योजनेच्या सुरुवातीला. बघा, म्हणजे कसं, अपात्र असतानाही जे पैसे वाटले त्याचे पुढं काय होणार हो? आता ते पैसा गेला ना, जनतेचा पैसा आहे ना तो. आता हा पैसा एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातून वसूल केला जाणार का हो? आणि जर नसेल तर मग का नाही? बरं, दुसरीकडं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणीही आता संतापलेल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना घरोघरी पाठवून या लाडक्या बहिणींची चौकशी आता सुरू झाली आहे. पण लाडक्या बहिणी या सगळ्या चौकशीला, तपासाला विरोध करू लागलेल्या आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्थात हा जुनाच निकष आहे. मात्र त्यांची मतं मिळवल्यानंतर शहानिशा करून शासनाने नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच म्हणजे 4 तारखेपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करीत आहेत. 4 चाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय तर घेण्यात आलेलाच आहे. पण बघा, परिवहन विभागाच्या मदतीनं वाहनधारकाची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. आता बघा, यावर लाडक्या बहिणी म्हणू लागल्यात, आम्हाला जसं अपात्र ठरवताना आता तसं आमची मतं देखील आता अपात्र ठरवा आणि तुमचं सरकार बनवा. आले ना पंचायत. बघा, शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी हे आता महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करतील. 4 चाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावं शासनाकडे पाठवली जातील. या योजनेसाठी निकष आधीच ठरवलेले आहेत. लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आत असावं. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. त्याचबरोबर प्राप्तिकर भरणारा देखील नसावा. शिवाय संजय गांधी निराधार योजनेसारख्याच्या अन्य योजना काय आहेत त्याचाही लाभ घेतलेला नसावा. तर आणि तरच त्या बहिणी पात्र ठरू शकतात. लाडक्या बहिणी आता म्हणतायत, घरात 4 चाकी वाहनं असणं म्हणजे श्रीमंत असणं नाही. अनेक वेळा वडिलांच्या नावावर किंवा भावाच्या नावावर गाडी असते, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही तशी चांगली नसते. बघा, काही जणी तर म्हणाल्या, आमचा पती मुलगा टुरिस्टचा व्यवसाय करतो. आता काय तर त्याचा व्यवसाय बंद करायचा काय? त्याही पुढे जाऊन लाडक्या बहिणींनी दिलेली मतं माघारी देखील मागितलेली आहेत. आमच्याकडं ज्या अंगणवाडी सेविका चौकशीला येणार आहेत त्यांनी आम्ही दिलेली मतं परत घेऊनच आमच्याकडे चौकशीला यावं.
असा संतप्त सूर आता या बहिणीमधून उमटत आहे. ज्यांनी आम्हाला विना चौकशी पात्र ठरवलं, आमच्या खात्यात पैसे जमा केले, त्यांना दोषी ठरवा आणि त्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करा ना. त्यांची चौकशी करा, आमची कसली चौकशी करताय? मतं दिलीत ना आम्ही, ठीक आहे, मग ती मतं परत घेऊन या आणि सरसकट योजनाचं बंद करून टाका. अशा आशयाचं सूर सुद्धा आता या लाडक्या बहिणीतून अगदी राज्यभरातून येत आहे. आता फडणवीस सरकार विरोधात संताप व्यक्त होऊ लागलेला आहे या लाडक्या बहिणीकडून. लाडक्या बहिणींची मतं परत देण्याच्या मागणीनं नाही म्हटलं तरी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्यात चांगलीच पंचायत होताना दिसत आहे. खरं तर त्यांची बोलती बंद व्हायची वेळ आली हो. अपात्र व्यक्तींना सरकारी योजनेचा लाभ देण्याचं तसं काहीच कारण नाही आणि नव्हतंही. लोकप्रियता मिळवून मतांवर डोळा ठेवून केलेला हा उद्योग आता फसला आहे, अंगलट आला आहे, हे मात्र नक्की मित्रांनो. राजकारण आहे, तेही बदललेलं राजकारण, बदलतं राजकारण, जनतेला गृहीत धरून केलं जात असलेलं